वाक्यपृथक्करण 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 ठीक आहे. वाक्यपृथक्करण. सूर्य डोंगराळ गेला आधारपूरक. 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 स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक म्हणून कार्य करतात. स्थलवाचक आहे म्हणून आधारपूरक. स्थलवाचक आहे म्हणून आधारपूरक. स्थलवाचक आधारपूरक. स्थलवाचक आधारपूरक. स्थलवाचक आधारपूरक. डोंगराळ गेला स्थलवाचक आधारपूरक. वाक्यपृथक्करण म्हणजे काय? वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्यातील शब्दांच्या परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्यपृथक्करण म्हणजे वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते. वाक्यातील अधोरेखित शब्द. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तारक. 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 गुलमोहर उद्देश्य. गुलमोहर उद्देश्य. उद्देश्य गुलमोहर उद्देश्य. गुलमोहर उद्देश्य. विधेयपूरक. मोहक है विधेयपूरक आहे. मोहक हे विधेयपूरक आहे. मोहक हे विधेयपूरक. विधेयपूरक आणि हे विधेय आहे. विधेय म्हणजे दिसतो. विधेय क्रियापद म्हणजे विधेय आणि विधेयपूरक. उद्देशाच्या आधी विधेय विस्तारक. विधेय विस्तारक आहे. मोस्ट टाईम शरदच्या चांदण्यात विधेय विस्तारक. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तारक. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तारक. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तारक. वाघाच्या डरकाळी साडे जंगल दणाणून गेले. अचूक विधेय ओळखा. गेले दणाणून गेले. दणाणून गेले विधेय म्हणजे क्रियापद. दणाणून गेले क्रियापद. मी त्याला खूप समजावले परंतु उभयन्वयी अवयव याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. मी त्याला खूप समजावले पण त्याने ऐकले नाही. समजावले आणि ऐकले. समजावले आणि ऐकले. दोन समजावले आणि ऐकले. समजावले आणि ऐकले. समजावले आणि ऐकले हे संयुक्त विधेय आहे. हे विधेय आहे म्हणजे क्रियापद. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. या उद्देश विस्तारक ओळखा. उद्देश म्हणजे कर्ता. शिकणारी कोण? बाई. शिकवलेले काय? मराठी विषय. आणि उद्देश विस्तार म्हणजे पांढरे केस असलेल्या. उद्देश म्हणजे पांढरे केस असलेल्या. उद्देश म्हणजे पांढरे केस असलेल्या. बरोबर आहे. शिवाजी महाराज छत्रपती झाले. या वाक्यातील छत्रपती हा काय? छत्रपती हा विधीपूरक. हा विधीपूरक. विधीपूरक म्हणजे विधीपूरक. छत्रपती झाले म्हणजे विधीपूरक. छत्रपती झाले म्हणजे विधीपूरक. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले. विधीपूरक. शिकारी लोकांना आपल्या बंदुकीची भारी अभिमान असतो. उद्देश ओळखा. असणारा कोण? शिकारींना. असणारे काय? लोकांना. असलेला काय? अभिमान. शिकारींना अभिमान असतो. उद्देश असलेला काय? अभिमान. असणारा काय? अभिमान. अभिमान. मोस्ट टाईम अभिमान. उद्देश अभिमान. अभिमान उद्देश्य बाई. मोस्ट टाईम अभिमान उद्देश्य. असणारा काय? अभिमान. असणारा कोण? अभिमान. मोस्ट टाईम वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. पहिल्याच किस्मे आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूरक असतात. स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आधारपूरक असतात. मोस्ट टाईम स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव आधारपूरक असतात. विधेय विस्तार म्हणजे काय? क्रियाविशेषण. विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील क्रियाविशेषण होय. 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 विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण होय. विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय विस्तार. विधेय विस्तार.
विधेय विस्तार क्रियाविशेषण, विधेय विस्तार क्रियाविशेषण, विधेय विस्तार क्रियाविशेषण, विधेय विस्तार क्रियाविशेषण, विधेय विस्तार क्रियाविशेषण. पुढील वाक्यातले विधेयपूरक ओळखा. विधेयपूरक, विधेयपूरक. पावसाळ्यात सगळीकडे झाडे हिरवी होती. हिरवी, हिरवी, हिरवी. मोस्ट टाइम बी हिरवी, हिरवी. पुढील वाक्यातील विधेयपूरक ओळखा. विधेयपूरक, हिरवी हे विधेयपूरक आहे. विधेयपूरक, विधेयपूरक. पावसाळ्यात सगळीच झाडे हिरवी होती. हिरवी हे विधेयपूरक आहे. 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 खालील कोणत्या वाक्यात पृथक्करणाचा प्रकार आहे? उद्देशांग, अभ्यासांग, सर्वांग आणि उद्देशांग. उद्देशांग, उद्देशांग, उद्देशांग. कोणत्या वाक्यात पृथक्करणाचा प्रकार आहे? उद्देशांग, 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 उद्देशांग पृथक्करणाचा प्रकार आहे. उद्देशांग, 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 उद्देशांग. मुसळधार पाऊस पडला. उद्देश ओळखा. उद्देश. पडणारा काय? पाऊस. पडलेला काय? पाऊस. पडणारा काय? पाऊस. मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पाऊस. उद्देश. उद्देश विस्तार. अबे उद्देश हा पाऊस हा उद्देश आहे. उद्देश विस्तार आहे मुसळधार. BYIMP. मुसळधार पाऊस पडला. उद्देश विस्तार ओळखा. उद्देश पाऊस आहे. मुसळधार उद्देश विस्तार आहे. मोस्ट टाइम पे. पुढील वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. उद्देश विभाग. त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली. मिळवणारी का शिष्यवृत्ती? मिळवलेली का शिष्यवृत्ती? त्याच्या हुशार मुलाने. त्याच्या हुशार मुलाने उद्देश विभाग. 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 त्याच्या हुशार मुलाने त्याच्या हुशार मुलाने उद्देश विभाग. त्याच्या हुशार मुलाने उद्देश विभाग. जयपूरला गुलाबी शहर म्हणून प्रसिद्धी मिळाली. अचूक विधेय ओळखा. मिळाली. विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. विधेय म्हणजे क्रियापद. महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले. या वाक्यातील विधेय ओळखा. लागले, करू लागले, करू लागले, करू लागले. मोस्ट टाइम पे. विधेय, विधेय, विधेय म्हणजे क्रियापद. 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 शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. मोहक काय आहे? हे विधीपूरक. मोहक हे विधीपूरक आहे. मोहक विधीपूरक. शरदच्या चांदण्यात. विधीपूरक याला विधीपूरक यालाच विधानपूरक असं म्हणतात. मोस्ट टाइम पे. विधीपूरक म्हणजे विधानपूरक. अच्छा, विधीपूरक म्हणजे विधानपूरक. विधीपूरक म्हणजे विधानपूरक. शरदच्या दिसणारे काय? गुलमोहर. दिसला काय? गुलमोहर उद्देश आहे. गुलमोहर उद्देश. आणि उद्देश हे विधानपूरक आहे. उद्देश विभाग. उद्देश विस्तार. विधी विशेषण. आधी विशेषण नंतर विधी विशेषण म्हणतात. आणि विधीपूरक किंवा विधानपूरक कर्त्याची क्रिया विधी विशेषण ही विधीपूरकाचे कार्य करतात. मोहक विधीपूरक आहे. मोहक विधीपूरक आहे. मग शरदच्या चांदण्यात काय? शरदच्या चांदण्यात आणि इथं दिला आहे. याचा हा प्रश्न आला होता. शरदच्या चांदण्यात विधीपूरक किंवा विधीपूरक किंवा विधेय विस्तार म्हणतो आपण. शरदच्या चांदण्यात काय? शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. हा विधेय विस्तार. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. विधेय विस्तार. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार. पुढील वाक्यातील कर्मविस्तार शोधा. पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात. शोभा देणाऱ्या काय? दात. दिलेल्या काय? शोभा. कर्मविस्तार. मुखास शोभा. मुखाच शोभा. मुखाच शोभा. मुखाच शोभा. मुखाच शोभा. कर्मविस्तार. मुखा शोभा. कर्मविस्तार. आम्ही जातो आमुच्या गावा. या वाक्यात विधेय कोणता? जातो. विधेय म्हणजे क्रियापद. राजूने रेडिओ बंद केला. वाक्यातले उद्देश ओळखा. राजूने. केवळ वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे काय? केवळ वाक्याचे प्रमुख लक्षण म्हणजे काय? त्यात केवळ वाक्यात त्यात एक उद्देश व एकच विधेय असतो. एक उद्देश एकच विधेय. एक उद्देश व एकच उद्देश विधेय. एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. केवळ वाक्यात फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. केवळ वाक्यात फक्त एकच उद्देश आणि एकच विधेय असतो. मी एक छानशी कविता लिहिली. वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द मी म्हणजे उद्देश.
करता, उद्देश म्हणजे करता. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसते या वाक्यातील अधोरेखित शब्द शरदच्या चांदण्यात विधेय विस्तार आणि गुलमोहर उद्देश आहे. आणि विधिपूरक किंवा विधानपूरक मोहक बहुत बरा आहे बाबा. काळे भोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यातील उद्देश कोणता? दिसणारे का डोळे, दिसले का डोळे उद्देश. आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश विस्तार सांगा. उद्देश आणि उद्देश विस्तार. ढकलणारे काय काम, ढकललेलं काय काम. आज करायचे उद्देश विस्तार. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो याकडे विधेय विस्तार ओळखा. विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण. रोज पूर्वेला विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण. विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण. रोज पूर्वेला उगवतो ना. रोज पूर्वेला. रिमझिमत्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. उद्देश दिसणारे काय इंद्रधनुष्य, दिसलेले काय इंद्रधनुष्य. सप्तशृंगी इंद्रधनुष्य. मोस्ट टाइम सप्तशृंगी इंद्रधनुष्य. सप्तशृंगी इंद्रधनुष्य. आदिवासी लोक शिक्षणात मागे. आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. करता ओळखा. मागे असणारे कोण? लोक. मागे असलेले काय? लोक. आदिवासी लोक. मोस्ट टाइम आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. शिक्षकाने विद्यार्थ्याचा प्रश्न विचारला. कर्म ओळखा. विचारणारे कोण? शिक्षक. विचारले काय? प्रश्न. कर्म कर्म आहे. माझ्या मोठ्या भावाच्या सुद्धा मुलगा सचिन माझा पुतण्या आहे. अधोरेखित शब्दाचे वाक्य प्रयत्न करण्याचे स्थान ओळखा. माझ्या मोठ्या भावाच्या असणारा कोण? सचिन. असलेले काय? पुतण्या. उद्देश विस्तार. हा आहे उद्देश विस्तार. मोस्ट टाइम उद्देश विस्तार. मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती. या वाक्यातले उद्देश आणि उद्देश विस्तार अचूक ओळखा. उद्देश माझ्या वाट्याला राजकृपा आली नव्हती. काय आले नाही? राजकृपा आलेले काय? वाट्याला. मला उद्देश म्हणजे उद्देश मिळाले. हा तर मिळाला होता. विधेय आहे. उद्देश राजाश्रय. आणि राजकृपा उद्देश विस्तार. राजाश्रय आणि राजकृपा. उद्देश. राजकृपा उद्देश. आणि माझ्या वाट्याला काय? माझ्या वाट्याला उद्देश विस्तार. माझ्या वाट्याला उद्देश राजाश्रय राजकृपा उद्देश विस्तार. माझ्या वाट्याला. यावर्षी शेजारच्या पिंटू तमाशातील राजा होणार आहे. काय म्हणते? विधेय विभाग ओळखा. विधेय विभाग ओळखा. यावर्षी शेजारच्या पिंटू तमाशातील राजा होणार आहे. विधेय विभाग ओळखा. विधेय म्हणजे यावर्षी तमाशातील होणार आहे. फळे गोड निघाली. विधेय पूरक ओळखा. म्हणजे विधेय पूरक. याला क्रियाविशेषण सुद्धा म्हणतात. निघाली आहे. गोड हे विशेषण आहे.
विधेय निघाले, उद्देश फळे आहे, विधेय गोड 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 गोड. एकदा बागेत खेळताना आमच्या कुत्रा काळूराम हौदात पडला. या केवळ वाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेय विस्तार कोणता शब्द असतील? विधेय विस्तार. हौदात पडला. पडला म्हणजे पडणारा कोण? कुत्रा. पडलेला काय? हौदात. करता कर्म. काळूराम नाव आहे, काळूराम कुत्रा. एकदा बागेत खेळताना हौदात एकदा. बागेत खेळताना हौदात एकदा. बागेत खेळताना हौदात एकदा. विधेय विस्तार. क्रियाविशेषण. विधेय विस्तार क्रियाविशेषण केव्हा कुठे कसे. केव्हा कोठे कसे. केव्हा कोठे कसे आणि प्रश्न विचारायला लागते. रामूचा शर्ट फाटला. या वाक्याचा उद्देश ओळखा. फाटणारे काय? शर्ट. फाटलेलं काय? शर्ट. रामू फाटला का? नाही, शर्ट फाटला. वाक्यातील विधेयपूरक ओळखा. विधेयपूरक. विधेयपूरक म्हणजे विधेयपूरक क्रियाविशेषण. क्रियाविशेषण. विधेय म्हणजे क्रियापद. क्रियाविशेषण. संदीपाने गुरुदक्षिणा दिली. काय दिली? केव्हा. श्रीकृष्णाने संदीपानीला गुरुदक्षिणा दिली. देणारा कोण? केव्हा. केव्हा दिली. कोठे दिली. कसे दिली. संदीपानींना. मोस्ट टाईम संदीपानींना. श्रीकृष्णाने गुरुदक्षिणा दिली. कोणाला दिली? संदीपानींना गुरुदक्षिणा दिली. रामाने पुस्तकावर नाव घातले. वाक्यातील आधारपूरक ओळखा. आधारपूरक म्हणजे विधानपूरक. पकडले ना. आधारपूरक. घातलेले काय? नाव. घालणारे रामाने नाव घातले पुस्तकावर. मोस्ट टाईम पी. त्याच्या धाटका मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. या वाक्यातले उद्देश ओळखा. खेळणारा कोण? धाटका मुलगा. मोस्ट टाईम पी. खेळणारा कोण? मुलगा. खेळलेला काय? मुलगा. गावातील लोक परोपकारी होते. वाक्यातील अरेखी शब्दांचे केव्हा कोठे कसे होते. विधानपूरक आहे. मोस्ट टाईम पी. विधानपूरक. रानड्यांच्या गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो. या वाक्यातील कर्मविस्तार वाचक शब्द ओळखा. कर्मविस्तार. गाणे म्हणणारा कोण? गोविंदा. म्हटलेले काय? गाणे. गोविंदा गाणे म्हणतो. अतिशय चांगले. कर्मविस्तार काय? शास्त्रीय. कर्मविस्तार शास्त्रीय. मोस्ट टाईम. कर्मविस्तार शास्त्रीय. खालील पर्यायी उत्तरांतील विधानपूरक शब्द नसलेले वाक्य विधानपूरक शब्द नसलेले ओळखा. मोहन हुशार आहे. विधानपूरक आहे. आंबा नाकसा आहे. बरोबर आहे. भाऊसाहेब रांगावलेले. बरोबर आहे. त्याच्या घराचे दार उघडले. हा चुकीचा आहे. विधानपूरक नाही आहे. समजूच येते आपल्याला. विधानपूरक शब्द नसलेला वाक्य कोणता? अजी श्रीमंत आहे. रागावलेला आहे. लाडकी सीताफळ पिकलेले निघाले. हा चौथा. लाडकी बँट मोडली. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यातील विधेयपूरक म्हणजे क्रियाविशेषण. केव्हा कोठे कसे. कशी आहे? सुरेख आहे. सुरेख. दिसायला सुरेख. मोस्ट टाईम. दिसायला सुरेख. फिनिश.